सांगली विश्रामबाग गेस्ट हाऊस येथील चौकात भरधाव डंपरने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली। या अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले। सदरचा अपघात हा मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास झाला। या प्रकरणी जखमी अख्तर हुसेन गौबी शेख वय वर्ष 36 राहणार वारनाली याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे। आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी अख्तर गौबी शेख हा आपल्या कुटुंबियांसह वारनाली परिसरात राहतो। शेख हा मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्याचा मित्र जखमी संतोष शंकर धनवडे राहणार वारनाली याच्या सोबत मोटरसायकल क्रमांक MH10DD 6849 वरून सर्व्हिस रोडने पुष्पराज चौकाकडे निघाला होता। आणि यावेळी अज्ञात डंपर चालक फोनवर बोलत ट्रक चालवत घेऊन आला आणि या ट्रकने शेख याच्या दुचाकीला जोराची धडक दिली। या अपघातात दुचाकीवरील गौबी शेख आणि धनवडे हे दोघे जण अत्यंत गंभीर जखमी झाले। या अपघातानंतर दोघांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आणि या प्रकरणी शेख याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।